छत्रपति संभाजीनगर में नागरिक सुविधाओं की मांग को लेकर भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने आज नगर निगम के सामने जोरदार आंदोलन किया। शंभूनगर और शाहनूर वाड़ी इलाके में ड्रेनेज लाइन और कचरा समस्या के समाधान के लिए ये विरोध प्रदर्शन किया गया। आंदोलनकारियों का कहना है कि वे लंबे समय से इन समस्याओं को लेकर प्रशासन से अपील कर रहे हैं, लेकिन अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया गया। शंभूनगर और शाहनूर वाड़ी इलाके के नागरिकों को आए दिन गंदगी और जल निकासी की समस्या का सामना करना पड़ रहा है। भारतीय महिला फेडरेशन और भारतीय कम्युनिस्ट पार्टी के नेतृत्व में नागरिकों ने आज नगर निगम के सामने प्रदर्शन कर अपनी मांगे रखी। प्रदर्शनकारियों ने कहा कि जब तक ड्रेनेज लाइन नहीं डाली जाती तब तक सड़कों का निर्माण कार्य नहीं किया जाना चाहिए। साथ ही क्षेत्र की पानी की लाइन को चालू करने की भी मांग उठाई गई। इस दौरान भारतीय कम्युनिस्ट पार्टी के शहर सचिव अभय टाकसाल ने चेतावनी दी कि अगर प्रशासन ने जल्द समाधान नहीं किया तो आंदोलन को अधिक उग्र किया जाएगा। गेल्या अनेक वर्षांपासून शंभूनगर जी शहानूरवाडी जवळ आहे, त्याचबरोबर पैठणगेटच्या आमच्या ढोलवाल्या गल्लीला पाणी नाही, लोकांना लांबून आणावं लागतं। आमच्या शंभूनगरच्या महिलांना पुरुषांना अगदी पार तिकडे नाल्याकडे जावं लागतं आणि नाल्यामधल्या नळामधून पाणी भरावं लागतं। आयुक्त साहेब, तुम्ही नाल्यामधल्या नळाचं पाणी कधीतरी पिऊन दाखवा आणि एकदा येऊन बघा। त्या ठिकाणी नाल्यामध्ये लोक कचरा येऊन टाकतात, ज्या ठिकाणी हे लोक पाणी भरतात त्या ठिकाणी कचरा टाकतात। आमची मागणी आहे की तुम्ही इकडे तिकडे लोकांना लुटत ते तुमचे जवान फिरत असतात, जिकडे गरज आहे तिकडे पाठवा, 24 तास तिथं बसवा आणि जो कोणी नाल्यामध्ये कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा। कारण येणाऱ्या काळामध्ये आता पावसाळा येणार आहे, तेव्हा नाल्या सफाईचं मोठं आव्हान आपल्या समोर राहणार आहे। त्यामुळे शंभूनगरच्या नाल्यामध्ये जो कोणी कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। शंभूनगरमध्ये आमच्या प्रयत्नातून पाण्याची पाईपलाईन आली, परंतु त्यातून हवा येते, पाणी येतच नाही। तुम्ही म्हणला 2025 ला पाणी देऊ, आता म्हणता 2027 ला पाणी देऊ, हे काय चाललेलं आहे? पैठणहून येणाऱ्या पाईपलाईन सारख्या फुटतात, नव्या पाईपलाईन सारख्या फुटतात, रस्त्याखाली लाईन गेली आणि तुम्हाला कळालं सुद्धा नाही। आमच्या पैशाची बर्बादी चालू आहे। आमच्या या ठिकाणी शहनाज भाभी आहेत, आमच्या ताई आहेत, त्यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन नाही आणि त्यांना आणि त्यांच्या आजूबाजूच्या सर्व घरांना ड्रेनेजची लाईन नसल्यामुळे अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावं लागतं आणि तुम्ही रस्ता करायला निघालात। हा कोणता कारभार आहे? आमचेच पैसे बर्बाद करायचे, हे तुम्ही बंद केलं पाहिजे। रस्ता करायला लागला ड्रेनेजच्या लाईनच्या अगोदरच। तर आमची मागणी आहे की शहनाज बेगम यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन झाली पाहिजे आणि मगच रस्ता झाला पाहिजे। त्याचबरोबर शंभूनगर मध्ये लोक स्वतःच्याच घराच्या पाठीमागे कचरा फेकतात आणि त्यामुळे देखील रोगराई पसरू लागली आहे। त्या ठिकाणी देखील तुम्ही जवान उभे करून त्यांना दंड लावा, अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर आमच्या ढोलवाली गल्ली जी पैठणगेटला आहे, त्यांना देखील गेल्या अनेक वर्षांपासून पाणी मिळत नाही, त्यांना लांबून अंडे घेऊन जावं लागतं। शंभूनगर आणि पैठणगेटच्या ढोलवाल्या गल्लीसाठी आपण तातडीने पाण्याची सोय करावी। रमजान महिना येऊ लागलेला आहे आणि या रमजान महिन्यामध्ये संध्याकाळी जेव्हा रोजा सोडायच्या वेळेस पाणी लागतो, जरा पुण्य कमवा आयुक्त साहेब, या आपल्या मुस्लिम बांधवांना भगिनींना पाणी द्या, किमान रमजान मध्ये तरी पाणी द्या। या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत, यापूर्वी देखील येऊन गेलो। जर आयुक्तांनी आज हे गांभीर्याने घेतलं नाही तर शंभूनगर पासून महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत आम्ही पुन्हा पदयात्रा सुरू करू, असा इशाराही आम्ही देत आहोत।